जरांगे पाटलाचं मराठा समाजासंदर्भात चालू असलेलं आंदोलन काल संभाजीनगरमध्ये सुद्धा त्यांची मोठी रॅली झाली। त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या संदर्भामध्ये मंत्री शंभूराज देसाई, संदीपान भुमरे खासदार हे गेल्या वेळेला त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली। 13 तारखेपर्यंतचा त्यांनी दिलेला अल्टिमेटम किंवा त्यांनी दिलेली मुदत ही आता संपलेली आहे। परंतु एक निश्चित आहे की त्यांच्या ज्या काही मागण्या असतात किंवा ज्या मागण्या त्यांनी केलेल्या आहेत त्यावर सरकार अत्यंत गांभीर्यपूर्वक विचार करत असते। म्हणून त्यांना सुद्धा आम्ही जसं तोंडी सांगितलेलं आहे की तुम्ही सांगितलेलं की जे हैदराबादचे जे काही नोंदी आहेत त्या तपासायच्या, त्यासाठी एक शिष्टमंडळ हे हैदराबादला गेलं आणि कालच ते मुंबईमध्ये परतलेलं आहे। आता त्यांनी काय अहवाल आणला, काय झालेलं आहे त्याची संपूर्ण माहिती सरकार घेत आहे। सोमवारी त्या संदर्भामध्ये बैठकही आहे। पण एक गोष्ट पॉझिटिव्ह झालेली आहे, काल जरांगे पाटलांनी सगळ्या समाजासमोर एक गोष्ट निश्चित मान्य केलेली आहे की ज्या काही नोंदी सापडल्या त्या शिंदे साहेबांच्या काळामध्ये शिंदे साहेबांनी त्या नोंदी शोधलेल्या आहेत किंवा असलेल्या यंत्रणांनी त्या नोंदी शोधल्यात। मी एक निश्चित सांगतो, ज्या नोंदी सापडलेल्या आहेत 45-47 लाख लोकांसाठीच्या आणि त्यामुळे ज्या काही 1.5-2 कोटी समाजाला जो काही फायदा झालेला आहे त्या नोंदी कुठेही रद्द होणार नाहीत। त्या अनधिकृत नोंदी नाहीत, त्या जे सापडलेल्या नोंदी त्यांचा सगळ्याला बेनिफिट त्यांना मिळेल एवढं मात्र निश्चित आहे। माझी आपल्या माध्यमातून एक विनंती आहे की थोडा टाईम पुढे मागे होतोय, परंतु जरांगे पाटील साहेबांना सुद्धा माहिती आहे की फक्त हे काम एकनाथ शिंदे साहेबच करू शकतात, यावर समाजाचा पण आणि त्यांचाही सुद्धा विश्वास आहे। म्हणून थोडासा वेळ द्यावा। त्यांनी उपोषणाला बसण्यापूर्वी निश्चितच सरकारतर्फे आमचं एक शिष्टमंडळ त्यांना भेटेल जरूर आणि त्यांच्याशी चर्चा सुद्धा करणार आहे। मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यावर दबाव आणत आहे असं आरोप जरांगे पाटलांनी। नाही, असं काही नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी शिवरायांची शपथ घेऊन मी हे आरक्षण देणारच असा जो शब्द समाजाला संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर दिलाय, त्या शब्दापासून शिंदे साहेब मागे हटणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। प्रकाश शेंडगे असं म्हणाले की जरांगे पाटील यांच्या दबावाखाली सरकारने जर काही निर्णय घेतला असेल तर असं आंदोलनाचा हत्यार आम्हाला देखील उचलावं लागेल। 2 विषय वेगळे आहेत। मराठा समाजाला आरक्षण देणं ही आमची प्रायोरिटी आहे। ज्या समाजाला खऱ्या अर्थानं जे आहेत कुणबीमध्ये त्यांना सर्टिफिकेट देणं ही आमची प्रायोरिटी असं आहे। परंतु याचा अर्थ आम्ही पहिलाही स्पष्ट केलेला आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावू देता मराठा समाजाला त्यांचं आरक्षण द्यायचं आहे। म्हणून त्याच्यात वाद होण्याचं काहीच कारण नाही। 2 समाजाला आपसामध्ये भिडवण्याचं काही लोक जे काही प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्न आम्ही कधी सक्सेस होऊ देणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। आज काही लोकांना वाटतं की मराठा समाजाने ओबीसी समाजाच्या विरोधात उभं राहावं, ओबीसी समाजाने मराठा समाजाच्या विरोधात उभं राहावं, परंतु असं समाज दोन्ही समाज या महाराष्ट्राला हवेत, मग दोन्ही समाज एकत्रितपणे राहावेत ही सरकारची इच्छा आहे, भूमिका आहे। म्हणून यांच्यामध्ये आपसामध्ये कधी भांडण होऊ देणार नाही। दोन्ही समाजाच्या मागण्या सरकार सहानुभूतीने त्याचा विचार सुद्धा करेल। शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट मिळाली, जर त्या जी चौकशी त्यांची चालू होती त्या चौकशीमध्ये जर काही निष्पन्न झाले नसेल तर निश्चितच त्यांना क्लीन चिट मिळाली, तर त्याबद्दल जे काही निर्णय झाला आहे त्याबद्दल भाष्य करणं काही गरजेचं नाही। असं अनेक लोकांना चौकशामध्ये क्लीन चिट मिळालेली आहे आणि अनेक लोक या चौकशीच्या फेऱ्यातून बाहेर पडलेले आहेत। यावरून सुप्रिया सुळे यांनी टीका केलेली की देवेंद्र फडणवीस यांनी म्हणजे त्यांच्यावर एकीकडे आरोप केले होते त्यांना क्लीन चिट दिलं। आरोप केले होते। आपण दरवेळेला पाहिलं असेल प्रत्येक विरोधी पक्षामधले लोक आरोप करतात, त्या टायमाला आरोप करताना चौकशीची मागणी करत असतात। मग कोणताही घोटाळा झालेला असो, कुणावर अन्याय झालेला असो, सभागृहामध्ये त्याच्यावर आम्ही सदस्य चौकशीची मागणी करत असतो। मग सरकार त्याच्यावर जी चौकशी समिती नेमते त्या चौकशी समितीमध्ये
अहवालामध्ये जर काही तथ्य नसलं तर त्यांना क्लीन चिट देण्यात येते, ही पद्धत आहे. म्हणून त्यांनी केलेलं काही वेगळं नाही. याआधी भुजबळांनी जेव्हा ओबीसी एल्गार सभा झाली होती त्यावेळेस असं म्हटले होते की मंडल आयोग पहिल्यांदा लागू करण्याचं काम शरद पवारांनी केलं आणि आता भुजबळ स्वतः म्हणतात की पवारांच्या मनात मराठा आणि ओबीसी बद्दल राग आहे का, असं त्यांनी प्रश्न केला. भुजबळाची काय भूमिका आहे त्याबद्दल मी भाष्य करणार नाही. मला एवढंच कळतं आहे की सरकारची जी भूमिका आहे ती मी मांडणार. भुजबळांनी काय बोलावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मोदी जिंकले असं म्हणणाऱ्यांची मानसिक आरोग्याची चाचणी करावी असं संजय राऊत यांनी टीका केली. संजय राऊतला आता विषय राहिलेला नाही. खऱ्या अर्थानं संजय राऊतचं मानसिक चाचणी करण्याची गरज आहे. कालचं त्याचं वक्तव्य, आजचं वक्तव्य, आजकाल तो आम्ही आमच्या पक्षाचा पाहू, तुम्ही कशाला आमच्यामध्ये पडता असं वाक्य तो वापरायला लागला आहे. आणि दुसऱ्याच्या पक्षामध्ये डोकवताना किंवा वाकून पाहताना त्या टायमाला यांची जाणीव नाही झाली. आता त्याच्या अंगलट जेव्हा यायला लागले त्या टायमाला त्यांना आता आपल्यावर टीका व्हायला लागली. आपल्याला सेफ साईड कसा जाता येईल हा केविलवाना प्रयत्न संजय राऊत आता करताना दिसत आहेत. विशाळगडावरील अतिक्रमणावर संभाजीराजे आक्रमक झाले. अतिक्रमण असेल तर ते निश्चित काढलं जाईल. महाराजांच्या कोणत्याही गडावर अशा प्रकारचे अतिक्रमण मागे तुम्ही पाहिले असेल, तिथलचं अतिक्रमण हटवलं होतं एका ठिकाणचं, आणि असे अतिक्रमण असतील तर सरकार निश्चित त्याचा दखल घेईल आणि ते काढल्या जातील. जरांगे पाटलांनी सांगितले की उपोषण 23 तारखेला सुरू करणार आहे. त्यानंतर सरकारच्या वतीने काही त्यांना बोलणं झाले का, काही चर्चा झाली? जरांगे पाटलांनी 20 तारखेला उपोषणाची बसणारची घोषणा केलेली आहे आणि त्यापूर्वी सरकार त्यांच्याशी निश्चित बोलेल. सरकारची भूमिका त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा नेता म्हणून जरांगे पाटलाकडे पाहिलं जातं. म्हणून सरकारसुद्धा सहानुभूतीने त्या सगळ्या गोष्टीकडे पाहत आहे आणि निश्चितच सरकार त्याची दखल घेईल आणि त्यांना भेटेल सुद्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.